बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत आणि सुरुवातीला राजकीय वर्तुळातून आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 13 जुलैचं एक अंतर्गत पत्र आता समोर आलेलं असून त्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे। या पत्रात पक्षाच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याने थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याची शिफारस केलेली आहे। 8 कारणं देत पार्थ पवार मंत्री होणं का गरजेचं आहे याचा उल्लेख सुद्धा या पत्रातून करण्यात आलाय। या पत्रानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नाराज झाल्याची चर्चा आहे। यानंतरच या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या भेटीत पार्थ पवार यांच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। या एका पत्रामुळेच दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांना भेटले अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे। माहिती जाणून घ्या, सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहे। सागर, खरं तर अलीकडे जी भेट झाली होती देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल ती सध्या खूपच चर्चेत आलेली होती। मात्र दुसरीकडे त्याचं आता कुठेतरी खरं कारण समोर येताना पाहायला मिळतंय। जे पत्र समोर आलेलं आहे 13 तारखेचं, यामधले महत्त्वाचे मुद्दे कोणते? वास्तविकतेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भविष्यामध्ये मंत्री कुणाला करायचं, दिल्लीचं राजकारण कुणाच्या ताब्यात जायचं यावरूनच मुळात पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातला वाढता संघर्ष विकोपाला होत जाताना दिसून येतोय। त्यात सुनील तटकरे देखील आहेत, कारण की आपणास माहीत आहे की ज्यावेळेस प्रफुल्ल पटेल यांच्या मागणीनंतरनं सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं गेलं होतं, त्यावेळेस पहिली जी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवलं होतं त्या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे गटनेते होते आणि सुनील तटकरे हे लोकसभेचे गटनेते होते। पण कालांतराने परत सुनेत्रा पवारांनी ज्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाला दुसरं पत्र पाठवलं त्यावेळेस ह्या दोन्ही प्रमुख पक्षांच्या पदाचे नेत्यांची उल्लेख टाळले होते आणि यामुळेच तिथपासूनचा झालेला संघर्ष आता एक नव्यानं समोर येतोय। तो म्हणजे राज्यातले प्रदेश उपाध्यक्ष असणारे आहेरे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी थेट सुनेत्रा पवारांना एक पत्र पाठवलं आणि ज्याच्यामध्ये पार्थ पवारांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड द्यावी, त्यांना मंत्रिपद द्यावं आणि या संदर्भात दिल्ली पक्षश्रेष्ठीशी भाजपाशी NDA सोबत बोलावं अशा स्वरूपाची भूमिका मांडली। अर्थात आपणास माहीत आहे की प्रफुल्ल पटेल हे सर्वाधिक मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। याआधीही त्यांचं नाव प्रामुख्याने समोर होतं, पण NDA कडून जी NCPला ऑफर दिली गेली होती ती सागर काही क्षणांसाठी थांबवते। उदयकुमार आहेर सध्या आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात। उदयकुमारजी नमस्कार, NDTV मराठीवर आपलं स्वागत। 13 जुलैचं जे पत्र पाठवण्यात आलेलं होतं त्यामध्ये प्रामुख्याने काय मागणी होती, काय शिफारस करण्यात आली? नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे 13 तारखेला मी जे पत्र आमच्या पक्षांतर्गत दिलं होतं हे खरं तर आपल्या मीडियाचं कौतुक करायचं वाटतं, तुमच्या चॅनलचं पण आणि इतरही चॅनलचं। हे आमची इतकं अंतर्गत गोपनीय पत्र जे होतं, गोपनीय म्हणण्यापेक्षा अंतर्गत विषय होता। मी अगदी छोट्या गोष्टी असतील त्या सुद्धा मीडियाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु या वेळेला मात्र मी हे मुद्दाम पक्षांतर्गत विषय म्हणून बाजूला ठेवलेलं होतं। ते पत्र आपल्या हाती लागलं ही खूप मोठी गोष्ट आहे, त्यासाठी प्रथमतः आपलं अभिनंदन करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या निधनाच्या नंतर देश पातळीवर खरं तर घेऊन जाण्याचं काम जे आहे हे आता दादांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पार्थदादा पवार यांना संधी देण्यात यावी। आणि ही संधी जी आहे तर कसं आहे की शेवटी सत्तेविना शानपण नसतं। जर केंद्रामध्ये पार्थदादांना त्या ठिकाणी मंत्रिपद दिलं, कॅबिनेट दर्जाचं चांगलं मोठं मंत्रिपद जर त्या ठिकाणी मिळालं तर मला अशी खात्री आहे की महाराष्ट्रापुरता असलेला पक्ष असं जे काही सध्या हिणवलं जातं तर हे भविष्य काळामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये हा पक्ष जो आहे हा पार्थदादा आणि सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवर त्याचा विस्तार होईल आणि म्हणून त्या उद्देशाने हे दिलेलं पत्र आहे। उदयकुमारजी, माझे सहकारी सागर कुलकर्णी सध्या सोबत आहेत, त्यांनाही काही सवाल विचारायचे। सागर जय उदयकुमार, वास्तविकतेत तुम्ही प्रदेश उपाध्यक्ष आहात, तुमची कोणतीही मागणी ही राज्यातल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्राद्वारे करणं अपेक्षित आहे, पण तुमचं पत्र थेट सुनेत्रा पवारांना देणं हा एक कुठेतरी वेगळा संकेत आहे का? तटकरेंना हे पत्र दिलं नाही म्हणून आतला हा पक्षांतर्गत काही वेगळा वाद आहे का? नाही नाही नाही, अजिबात नाही। हे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पार्थदादांचा समावेश व्हावा याच्यासाठीच असलेलं पत्र आहे आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी आहेत ज्या केंद्रीय पातळीवर अध्यक्ष आहेत, आपण ज्याला म्हणतो राष्ट्रीय अध्यक्ष आहेत
आणि म्हणून ते पत्र आदरणीय तटकरे साहेबांना, जे प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांना न देता हा राष्ट्रीय पातळीवरचा विषय असल्या कारणाने ते सुनेत्रा वहिनी साहेबांना दिलं गेलेलं आहे. याच्यामध्ये वेगळं कोणताही पक्षांतर्गत वगैरे वाद वगैरे हा काही विषय नाही, असं कुठलंही नाही. जर राज्य पातळीचा काही विषय राहिला असता तर मी निश्चितच आमचे आदरणीय नेते प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांना हे पत्र दिलं असतं. अहिरेजी, मुद्दा असा उपस्थित होतो की राष्ट्रवादीला एकतर मंत्रिपद मिळेल का याविषयी शंका आहे, आणि जर देणारच असतील तर त्यामध्ये पहिल्यांदा प्रामुख्याने दावा हा प्रफुल्ल पटेलांचा येतो, जे सगळ्यात सिनियर आहेत. या आधीही ते होते. त्यानंतर लोकसभेचे खासदार नेतृत्व म्हणून असणारे एकमेव प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत. यांच्याऐवजी तुम्ही थेट पार्थ पवारांचा दाव का आखले होता? गोष्ट अशी आहे की आपण जी नावं घेतली, आदरणीय पटेल साहेब असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, हे निश्चितच ज्येष्ठ नेते आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर दादा राहिले असते तर कदाचित हा विषय पुढे आला नसता. परंतु आता जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दादांचं स्वप्न जे होतं की देश पातळीवर खऱ्या अर्थाने आपल्याला पुढे न्यायचं आहे, शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे, हा विचार जो फक्त आपला सध्या तरी, म्हणजे मी माफी मागेल तिघ चौघ आपल्या महान यांची, विभूतींची, परंतु त्यांचे विचार हे अजूनही पाहिजे त्या प्रमाणामध्ये जसे महाराष्ट्रामध्ये आपण मानतो तशा पद्धतीने देश पातळीवर ते विचार पोहोचवणं हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त चांगल्या पद्धतीने करू शकतं. आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देश पातळीवर वाढण्याची गरज आहे. आणि म्हणून जर ते वाढवायचं असेल तर युवा लोकांना आपल्या सोबत घ्यावं लागेल. आज युवक जे कोणी 21व्या शतकातले जे युवक आहेत, आपण जर बघितलं तर राजकारणाकडे त्यांचा पाहण्याचा मॅक्झिमम युवकांचा दृष्टिकोन हा अतिशय म्हणजे काय नर्वसनेस याच्या पद्धतीने, खूप निगेटिव्ह भावना राजकारणी लोकांविषयी आणि एकूणच राजकारणाविषयी त्यांच्या तयार झालेल्या आहेत. त्यांना जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर आपल्याला युवा चेहऱ्यांना संधी देणं, त्यांच्यातल्याच एखाद्या माणसाला त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने त्यांना सोबत घेण्याची भूमिका असणाऱ्या माणसाला, व्यक्तीला संधी देणं हे गरजेचं आहे. म्हणून पार्थदादांचं नाव त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. मी माझी टीप मध्येच उल्लेख केलेला आहे की हे सुनेत्रा वहिनींना खुश करण्यासाठी दिलेलं पत्र नाही. मी सुरुवातीलाच टीप टाकलेली आहे. कोणत्याही पत्रामध्ये अशी टीप सुरुवातीला कोणी टाकत नाही, पण मी मुद्दाम टाकली कारण की ते पत्राचा उद्देशच मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाढ होणं हा आहे. बरोबर बाकी काही आहे. उद्देश आणि हे नाही. पत्र लिहिण्यामागे आपली नेमकी काय भूमिका होती ते आपण NDTV मराठी सोबत सांगितलेलं आहे आणि ती मांडलेली आहे. त्यासाठी धन्यवाद. सागर, या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आभारी.